नमस्कार मित्रांनो, येत्या 24 तासामध्ये म्हणजेच आज दिवसभरात आणि रात्री महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज पावसाचा जोर बऱ्याच भागामध्ये जास्त राहणार आहे। जे काही महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये भुवनेश्वरच्या परिसरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय दिसत आहे। त्याचबरोबर नागपूरच्या विदर्भाच्या परिसरामध्ये चंद्रपूरमध्ये सुद्धा चंद्रपूर आणि चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये एक हलकासा कमी दाबाचा पट्टा आपल्याला बघायला मिळत आहे। त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या भागामध्ये सुद्धा एक हलका कमी दाबाचा पट्टा आपल्याला बघायला मिळत आहे। याच्या प्रभावामुळे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। हा पाऊस नेमका कोठे आणि कोणत्या वेळेला बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे। व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता। तर मित्रांनो सुरुवात करूया कोकण विभागापासून। कोकण विभागामध्ये आजसुद्धा पावसाचा जोर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये किंवा सर्वत्रच राहण्याची शक्यता आहे, परंतु मागील 2-3 दिवसापेक्षा काही प्रमाणात कमी होईल। परंतु मध्यम ते मुसळधार तर तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आज आणि येत्या 24 तासामध्ये सुद्धा राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई शहर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। त्यामध्ये रत्नागिरीच्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर मुंबई उपनगर, पालघर आणि ठाणे या परिसरात काही प्रमाणात पावसाचा जोर जरी कमी झाला तरी पण मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये असणार आहे। त्यानंतर मित्रांनो कोकण विभागामध्ये बघितलं तर संपूर्ण भागांमध्ये मित्रांनो हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि ठाणे। त्यानंतर नाशिक विभागामध्ये नाशिकचा जो काही पश्चिमी भाग आहे, पश्चिमी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। व जो काही पूर्वी भाग आहे, पूर्वी भागामध्ये पावसाची शक्यता जी आहे ती नाहीच्या बरोबर आहे। तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकता। नाशिकच्या पूर्वी भागामध्ये सिन्नर, निफाड वगैरे हा भाग येतोय, तसेच मनमाड, येवला, कोपरगाव, काही नगरचा भाग येतोय, काही नाशिकचा भाग आहे, श्रीरामपूर, संगमनेरचा काही भाग, मुख्यत्वे करून संगमनेरचा जो काही पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिम भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। तुरळक भागामध्ये, सर्व भागामध्ये नाही, तर इतरत्र जो काही संगमनेरचा पूर्वी परिसर असणार आहे, पूर्वी परिसरामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। तर अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो असणार आहे। हा काही नगरचा भाग आहे, काही नाशिकचा भाग असेल। तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, शिरपूर, नंदुरबार वगैरे धुळ्याच्या बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं किंवा पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर, शिरपूरमध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर, साक्री आणि नंदुरबारचा जो काही मुख्यत्वे करून पश्चिमी भाग आहे, पश्चिम भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल। तर पूर्वी भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर दिसत आहे सध्या तरी। त्यानंतर जळगावच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला ठिकठिकाणी तुरळक भागामध्ये बघायला मिळणार आहे। बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता। त्यानंतर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी बघायला मिळत आहे। हलका मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये बघायला मिळेल। बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता जी आहे ती नाहीच्या बरोबर आहे। तसेच श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शिरूर वगैरे या परिसरामध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरीची शक्यता तुरळक भागामध्ये, सर्व भागामध्ये नाही, बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर या परिसरामध्ये सुद्धा कमीच राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर मित्रांनो पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे विभागामध्ये चांगला पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळेल। मुख्यत्वे करून पुणे विभागाचा जो काही पश्चिमी परिसर आहे, पुणे शहर आणि पुण्याचा पश्चिमी परिसर या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता। तर एकदम पूर्वेकडचा भाग आहे, यामध्ये दौंड वगैरे, बारामती वगैरे हा परिसर येतोय, या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील। हलक्या मध्यम पावसाची शक्यता ती पण तुरळक भागामध्ये। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं तर साताऱ्याच्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याचा पश्चिमी भाग तसेच सातारा जिल्हा जो काही मधला भाग असेल व जो काही एकदम पूर्वेकडचा भाग असणार आहे, या भागांमध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी राहील। ज्या पद्धतीने किंवा जसं आपण पूर्वी भागाकडे जाऊ तसा पावसाचा जोर आहे सातारा जिल्ह्यामध्ये कमी बघायला मिळेल। परंतु सातारा सिटी आणि साताऱ्यात जो काही पश्चिमी भाग असणार आहे, या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर पठाणमध्ये मध्यम ते जोरदार तर कराडमध्ये हलका ते मध्यम ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता। साकरपामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। काडोलीमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी जोरदार, तसेच कोल्हापूरमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस
ठिकठिकाणी जोरदार, मुख्यत्वे करून कोल्हापूर आणि कोल्हापूरचा पश्चिमी परिसर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार, एकदम पश्चिमी लगतचा कोकण विभाग लगतचा परिसर असणार आहे. या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो व कोल्हापूरचा जो काही पूर्वी परिसर असणारे पूर्वी परिसरामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी बघायला मिळेल. तसेच सांगलीमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता. सांगलीचा मुख्यत्वे करून जो काही पश्चिमी भाग असणार आहे पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. तर पूर्वी परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील, हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे करून जो काही कोकण विभागालगतचा भाग असणार आहे या भागांमध्ये सर्वात जास्त पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर सोलापूरमध्ये आज चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही भागामध्ये. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा जो काही एकदम पश्चिमी भाग असणार आहे यामध्ये पंढरपूर, सांगोले वगैरे हा परिसर येतो आहे, पिल्ली वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील. तर पावसाचा जोर अक्कलकोट, सोलापूर वगैरे हा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची आज शक्यता असणार आहे. ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तर काही भागामध्ये हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. त्याचबरोबर मित्रांनो, अशा पद्धतीचा अंदाज असणार आहे सोलापूर जिल्ह्याच्या आज बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल. तर त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये बघितलं तर औरंगाबाद विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये औरंगाबाद आणि जालना हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी बघायला मिळेल. तर इकडं सैलू, हिंगोली तसेच परभणी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडं माजलगाव, बीडच्या परिसरामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल. बीडचा मुख्यत्वे करून जो काही पश्चिमी परिसर असणार आहे पश्चिम परिसरामध्ये पावसाचा जोर सध्या तरी कमी बघायला मिळतो आहे. तर इकडं जो आहे मित्रांनो बीडचा पूर्वी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. त्यानंतर मित्रांनो, नांदेडच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस आहे. मुख्यत्वे करून नांदेडचा जो काही पूर्वी भाग असणार आहे पूर्वी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. नांदेडच्या एकदम काळाचा पूर्वी भाग म्हणजेच आपण स्क्रीनवर बघू शकता एकदम काळाचा जो काही पूर्वी भाग असणार आहे त्या भागांमध्ये बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल. लातूरमध्ये हलका मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार, लातूरच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. उस्मानाबादच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, इकडं नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी मुख्यत्वे करून पूर्वी भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता, इतरत्र हलक्या मध्यम पावसाची शक्यता किंवा तुरळक भागामध्ये जोरदार सरी आपल्याला बघायला मिळू शकतात. अमरावती विभागामध्ये बघितलं तर अमरावती विभागामध्ये बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये यवतमाळच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मुख्यत्वे करून यवतमाळचा जो काही पूर्वी परिसर असणार आहे तर इतरत्र हलक्या मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. अमरावतीमध्ये हलका मध्यम, तुरळक भागामध्ये जोरदार, तसेच अकोला आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा हलका मध्यम, तुरळक भागामध्ये जोरदार. बुलढाण्याच्या काही भागामध्ये मुख्यत्वे करून बुलढाण्याचा जो काही पश्चिमी परिसर असणार आहे पश्चिम परिसरामध्ये काही प्रमाणात पावसाचा जोर आपल्याला कमी बघायला मिळू शकतो. त्यानंतर मित्रांनो, नागपूर विभागामध्ये बघितलं तर नागपूर विभागामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरामध्ये सर्वात जास्त जोर जो असणार आहे तो चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये बघायला मिळेल. चंद्रपूरच्या बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. गडचिरोलीच्या मुख्यत्वे करून जो काही पश्चिमी भाग असणार आहे पश्चिम भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, इतरत्र हलका मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. त्याचप्रमाणे गोंदियामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो असणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. वर्धा जिल्हा मित्रांनो, वर्धा जिल्ह्याचा दक्षिण परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. तर इतरत्र हलका मध्यम ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. धन्यवाद. चला भेटूया अशा गोष्टीसोबत. तोपर्यंत नमस्कार.